मंत्री महोदयांच्या गाठीभेटी घेता येतील का वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, विशेषतः क्रीडा विभागाचे मंत्री महोदय महाराष्ट्रातले आहेत, रक्षाताई यांची भेट होईल का, त्या अनुषंगानं आपल्याकडं क्रीडासाठी काही योजना आहेत का, आयुष्यमान मंत्रालय आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांच्याकडे आहे आणि आरोग्यामध्ये आम्ही दोघेही चांगलं काम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि त्याही दृष्टीनं आपल्याला काही करता येईल का असा एक डोळ्यासमोर प्रोग्राम ठेवून आम्ही या ठिकाणी आलो. बाकीचे नेते मंत्रिपद मिळाल्यानंतर दिल्लीत येतात, तुम्ही मंत्रिपद नाही मिळाले तर दिल्लीत आले, गाठीभेटी घ्या. आम्ही कधी दोघंही चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत आणि पदं आमच्याकडे येतील किंवा पदासाठी आपण काम करायचे ह्या भावना ठेवून आम्ही कधी काम केलं नाही. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत या ठिकाणी आलो आणि आमची विस्थापितांची लढाई आहे. त्यामुळं अशा काही कधी अपेक्षा मनामध्ये आमच्या नव्हत्या. निश्चितपणानं आम्ही देवाभाऊंच्या मागं ठामपणानं उभा राहिलो. याच्या मागचं कारण एक होतं की ते विस्थापितांची लढाई लढत होते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आणि म्हणून आमचं जे काम होतं की देवाभाऊंना त्या जागेवर जापर्यंत जसं एखाद्या लढाईमध्ये सैनिक जोपर्यंत राजा शासनावरती जात नाही शासनापर्यंत तोपर्यंत हातातली तलवार टाकत नाही, त्या पद्धतीनं आम्ही मैदानामध्ये रणांगणामध्ये लढत राहील. देवाभाऊ आता प्रस्थापित झाले, तुम्ही विस्थापित झाले असं म्हणता येणार नाही, कारण मुख्यमंत्री पद हे जनतेच्या सेवेचं पद आहे आणि ते जर प्रस्थापित असते तर त्यांनी मागच्या वेळी ज्यावेळी ते पदावरती होते त्यांनी राज्यामध्ये स्वतःचे ट्रस्ट काढून मेडिकल कॉलेजं काढली असती, साखर कारखाना सूतगिरण्या उभा केल्या असत्या, बँका ताब्यात घेतल्या असता. ते देवाभाऊ हे राजकारणामध्ये आले याचं कारण त्यांना गावगाडा उभा करायचा आहे, महाराष्ट्र विकसित करायचा आहे ही भावना ठेवून ते राजकारणामध्ये काम करत आहे. केंद्र सरकार जो पंतप्रधान कृषी सन्मान निधी जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये. तुम्ही राज्य सरकारच्या मित्रपक्ष आहात, तुमची काय अपेक्षा आहे? महाराष्ट्राने पण ज्या पद्धतीने केंद्राचा 6,000 होता आपल्याकडे 6,000 केलं, तर केंद्राचा वाढला तर राज्य सरकारने वाढवावा का? तुमची काय आकडा कितपर्यंत वाढवावा अपेक्षा? नाही, मला वाटतं की स्वामीनाथन आयोग ज्यावेळी निर्माण झाला किंवा स्वामीनाथन यांनी काही शिफारशी केंद्र सरकारला केल्या आणि त्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये केलेल्या होत्या, त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने त्या काळामध्ये झाली नाही. नरेंद्र मोदीजींनी निश्चितच मी त्याचं स्वागत करेन की त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आणि म्हणून भरीव निधी आज शेतकऱ्याकडे यायला लागला. खतावरची सबसिडी असेल, सिंचन योजनांच्यासाठी केंद्राचा मोठा सहभाग असेल, शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे देण्याची योजना असेल, अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं या देशामध्ये राबवल्या. विशेषतः ऊस पट्ट्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा FRP हा सातत्यानं वाढवत गेले आणि त्याचा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्याला निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या आणि देशातला झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मी त्याचं स्वागत करतो. परंतु 3 कृषी विधेयकं जी सरकारनं मागे घेतली, काही शेतकरी संघटनांच्या दबावामुळं म्हणा किंवा मागणीमुळं म्हणा, आंदोलनामुळं म्हणा, तर मला वाटतं की यामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. केंद्र सरकारनं ही 3ही कृषी विधेयकं परत लागू करावी ती आणि ही मागणी शरद जोशींची होती, ही मागणी आमची आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला या संदर्भामध्ये त्या काळामध्ये एक किसान सन्मान यात्रा आदरणीय गोपीचंद पडळकरजी आणि मी काढून आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला होता आणि ही मागणी आमची सातत्यानं राहील की शेतकऱ्याला सुद्धा खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा मिळाला पाहिजे. पुन्हा प्रश्न विचारतो, साधारण किती रक्कम मिळावी शेतकऱ्यांना? जर केंद्र सरकारने जितका निधी दिला आहे तितका मिळावा का? दुसरा प्रश्न, भाजपचे तुम्ही मित्रपक्ष आहात, भाजपने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजित पवार यांनी बोलताना साशंकता निर्माण केलेली आहे, आर्थिक परिस्थितीने असं म्हटलेलं आहे. मला वाटतं की किसान सन्मान योजना केंद्राच्या बरोबरीनं राज्यानं दिली, लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्याच्या घरामध्ये, त्याही माध्यमातून राज्य सरकार पैसे द्यायला लागलं. दुसऱ्या बाजूला 7.5 HP पर्यंत कृषी पंपांची वीज माफी ही शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये 70 वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा दिली. जे कोण शेतकऱ्याचे नेते स्वतःला म्हणत होते त्यांनी मात्र शेतकऱ्यांना कधी वीज माफी दिली नाही.
देवेंद्रजींनी मागच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुधाचंही आत्ता अनुदान 5 रुपये सुरू आहे. आणि जे जे आश्वासन सरकारनं दिलं, जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं, ते आश्वासन सरकार पूर्ण करेल, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. म्हणजे जुने मित्र राजू शेट्टी इथं आलेले आहेत, काही चर्चा. आणि ते एक शेतकरी चळवळीतले नेते आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते आले असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा. चलो. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, काय सांगा? देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सरकारचं काम सुरू आहे. अर्थात गृहमंत्रालयाचं सुद्धा काम जोरात सुरू आहे. त्यामुळं कुणीही कसली चिंता करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एक सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि निश्चितपणे जिथं कुणी कायदा हातामध्ये घेईल त्याला कायद्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल. एक प्रश्न, काल पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र होतं, सत्तेत सुद्धा अरे माहीत नाही मला, पवारांच्याकडे माझं लक्ष नाही. आणि आता थोडी सगळी उसंत मिळाली आणि मग एकदा दिल्लीला जाऊन यावं आणि काही मंत्री महोदयांच्या गाठीभेटी घेता येतील का वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं. विशेषतः क्रीडा विभागाचे मंत्री महोदय महाराष्ट्रातले आहेत, रक्षाताई यांची भेट होईल का, त्या अनुषंगानं आपल्याकडं क्रीडासाठी काही योजना आहेत का. आयुष्यमान मंत्रालय आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांच्याकडे आहे आणि आरोग्यामध्ये आम्ही दोघेही चांगलं काम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत आहोत. आणि त्याही दृष्टीनं आपल्याला काही करता येईल का असा एक डोळ्यासमोर प्रोग्राम ठेवून आम्ही या ठिकाणी आलो. बाकीचे नेते मंत्रिपद मिळाल्यानंतर दिल्लीत येतात, तुम्ही मंत्रिपद नाही मिळाले तर दिल्लीत आले, गाठीभेटी घेत. आम्ही कधी दोघंही चळवळीतनं आलेले कार्यकर्ते आहोत आणि पदं आमच्याकडे येतील किंवा पदासाठी आपण काम करायचे ह्या भावना ठेवून आम्ही कधी काम केलं नाही. आम्ही प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत या ठिकाणी आलो आणि आमची विस्थापितांची लढाई आहे. त्यामुळं अशा काही कधी अपेक्षा मनामध्ये आमच्या नव्हत्या. निश्चितपणानं आम्ही देवाभाऊंच्या मागं ठामपणानं उभा राहिलो. याच्या मागचं कारण एक होतं की ते विस्थापितांची लढाई लढत होते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये. आणि म्हणून आमचं जे काम होतं की देवाभाऊंना त्या जागेवर जापर्यंत जसं एखाद्या लढाईमध्ये सैनिक जोपर्यंत राजा शासनावरती जात नाही शासनापर्यंत तोपर्यंत हातातली तलवार टाकत नाही, त्या पद्धतीनं आम्ही मैदानामध्ये रणांगणामध्ये लढत राहील. देवाभाऊ आता प्रस्थापित झाले, तुम्ही विस्थापित झाले असं म्हणता येणार नाही, कारण मुख्यमंत्री पद हे जनतेच्या सेवेचं पद आहे. आणि ते जर प्रस्थापित असते तर त्यांनी मागच्या वेळी ज्यावेळी ते पदावरती होते त्यांनी राज्यामध्ये स्वतःचे ट्रस्ट काढून मेडिकल कॉलेजं काढली असती, साखर कारखाना सुदगिरण्या उभा केल्या असत्या, बँका ताब्यात घेतल्या असता. ते देवाभाऊ हे राजकारणामध्ये आले याचं कारण त्यांना गावगाडा उभा करायचा आहे, महाराष्ट्र विकसित करायचा आहे ही भावना ठेवून ते राजकारणामध्ये काम करत आहे. केंद्र सरकार जो पंतप्रधान कृषी सन्मान निधी जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये. तुम्ही राज्य सरकारच्या मित्रपक्ष आहात, तुमची काय अपेक्षा आहे? महाराष्ट्राने पण ज्या पद्धतीने केंद्राचा 6,000 होता आपल्याकडे 6,000 केलं, तर केंद्राचा वाढला तर राज्य सरकारने वाढवावा का? तुमची काय आकडा कितपर्यंत वाढवावा? नाही, मला वाटतं की स्वामीनाथन आयोग ज्यावेळी
निर्माण झाला किंवा स्वामीनाथन यांनी काही शिफारशी केंद्र सरकारला केल्या आणि त्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये केलेल्या होत्या. त्याची अंमलबजावणी निश्चितपणाने त्या काळामध्ये झाली नाही. नरेंद्र मोदीजींनी निश्चितच मी त्याचं स्वागत करेन की त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आणि म्हणून भरीव निधी आज शेतकऱ्याकडे यायला लागला. खतावरची सबसिडी असेल, सिंचन योजनांच्यासाठी केंद्राचा मोठा सहभाग असेल, शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे देण्याची योजना असेल, अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं या देशामध्ये राबवल्या. विशेषतः ऊस पट्ट्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा FRP हा सातत्यानं वाढवत गेले आणि त्याचा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्याला निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या आणि देशातला झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मी त्याचं स्वागत करतो. परंतु 3 कृषी विधेयकं जी सरकारनं मागे घेतली, काही शेतकरी संघटनांच्या दबावामुळं म्हणा किंवा मागणीमुळं म्हणा, आंदोलनामुळं म्हणा, तर मला वाटतं की यामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. केंद्र सरकारनं ही 3ही कृषी विधेयकं परत लागू करावी ती आणि ही मागणी शरद जोशींची होती, ही मागणी आमची आहे आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला या संदर्भामध्ये त्या काळामध्ये एक किसान सन्मान यात्रा आदरणीय गोपीचंद पडळकरजी आणि मी काढून आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला होता आणि ही मागणी आमची सातत्यानं राहील की शेतकऱ्याला सुद्धा खुल्या अर्थव्यवस्थेचा फायदा मिळाला पाहिजे. पुन्हा प्रश्न विचारतो, साधारण किती रक्कम मिळावी शेतकऱ्यांना? जर केंद्र सरकारने जितका निधी दिलाय तितका मिळावा का? दुसरा प्रश्न, भाजपचे तुम्ही मित्रपक्ष आहात, भाजपने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र अजित पवार यांनी बोलताना साशंकता निर्माण केलेली आहे, आर्थिक परिस्थिती नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं की किसान सन्मान योजना केंद्राच्या बरोबरीनं राज्यानं दिली, लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्याच्या घरामध्ये, त्याही माध्यमातून राज्य सरकार पैसे द्यायला लागलं. दुसऱ्या बाजूला 7.5 HP पर्यंत कृषी पंपांची वीज माफी ही शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये 70 वर्षाच्या कालखंडानंतर पहिल्यांदा दिली. जे कोण शेतकऱ्याचे नेते स्वतःला म्हणत होते त्यांनी मात्र शेतकऱ्यांना कधी वीज माफी दिली नाही. देवेंद्रजींनी मागच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुधाचंही आत्ता अनुदान 5 रुपये सुरू आहे आणि जे जे आश्वासन सरकारनं दिलं, जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं, ते आश्वासन सरकार पूर्ण करेल, याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. म्हणजे जुने मित्र राजू शेट्टी इथं आलेले आहेत, काही चर्चा? आणि ते एक शेतकरी चळवळीतले नेते आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते आले असतील, त्यांना माझ्या शुभेच्छा. चलो. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, काय सांगा? देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सरकारचं काम सुरू आहे. अर्थात गृह मंत्रालयाचं सुद्धा काम जोरात सुरू आहे. त्यामुळं कुणीही कसली चिंता करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. एक सक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि निश्चितपणे जिथं कुणी कायदा हातामध्ये घेईल त्याला कायद्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल. एक प्रश्न, काल पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र होतं, सत्तेत सुद्धा अरे माहीत नाही मला, पवारांच्याकडे माझं लक्ष नाही.